नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं ॲग्रो ॲडवायझरी सेंटरच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपल्यासोबत सुमिटोमो केमिकल्सचे प्रतिनिधी आहेत। ते आपल्याला त्यांच्या एका विशिष्ट प्रोडक्टबद्दल माहिती सांगणार आहेत। त्या प्रोडक्टचं नाव आहे डेंटासो। तर साहेब, तुमचं जे डेंटासो आहे तुमचं नाव सांगा अगोदर। नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव अमोल मनोहर निंबोळकर, राहणार दाताळा। मी सुमिटोमो केमिकल्सकडून बोलतोय। आमचं एक प्रोडक्ट आहे डेंटासो म्हणून। हे प्रोडक्ट हुमणी अळी, वाळवी आणि उधळी या पिकांचं संरक्षण करते। जसं सोयाबीनला आपण सीड ट्रीटमेंट करतो, सोयाबीनला 1 किलोला 1 ग्रॅम प्रति किलो, तुरीला 1 किलो 3 ग्रॅम, मुगाला 1 किलो 3 ग्रॅम, हरभरा 1 किलोला 3 ग्रॅम। ठीक आहे, आपण या व्हिडिओमध्ये स्पेशली कॉटनबद्दल बोलूया। कॉटनवर याची सीड ट्रीटमेंट करत असताना कशी करायची, नेमकी किती पाणी घ्यायचं, किती ग्रॅम कॉटनचं जे पॅकेट येतं आपलं 450 ग्रॅमचं, त्याला 3 ग्रॅम डेंटासो घ्यायचं आणि 10 मिली पाणी घ्यायचं। बरं, 10 मिली पाण्यामध्ये अगोदर ते मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर ते त्या पाकिटला अप्लाय करायचं। बरं, किती दिवसापर्यंत काम करते हे बीज प्रक्रिया केल्यानंतर? हे बीज प्रक्रिया केल्यानंतर 30 दिवस काम करते। ठीक आहे, 30 दिवसापर्यंत आपल्याला याचा प्रभाव दिसते। आणि या बीज प्रक्रिया समजा आता हा व्हिडिओ आपण अपलोड करू, एखादा शेतकरी हा व्हिडिओ बघेल, त्यांना त्याच्या अगोदरच समजा लागवड करून दिली, पण त्याला हुमणी अळीचा त्रास आहे, बरोबर? आणि हुमणी अळीचा त्रास असल्या कारणाने त्याला आता हुमणी अळीचं नियंत्रण करण्यासाठी किंवा पूर्वनियोजन करण्यासाठी त्यांना बीज प्रक्रिया करेल नाही आहे, ते डेंटासो मग कसं वापरू शकतो? डेंटासो आपण मग ड्रिंचिंगनुसार वापरू शकतो, ड्रिपमधून जर तुमचा प्रोडक्ट डेंटासो वापरायचा असेल तर किती लिटर पाण्याला किती ग्रॅम ते मिक्स करायचं? एकरी 100 ग्रॅमचा डोस आहे याचा। एकरी 100 ग्रॅम? हां, एकरी 100 ग्रॅम ड्रिंचिंगसाठी। आणि ड्रिंचिंग आपण कोणत्या अवस्थेत करू शकतो, पिकाच्या की कोणत्याही अवस्थेत करू शकतो? काही असं नाही, त्याला असं काही नाही, बाइंडिंग नाही आहे। ड्रिंचिंग आपण केव्हा करू शकतो, हुमणीसाठी। स्प्रेमध्ये यूज होते का? स्प्रेमध्ये यूज होतो, आपला इन्सेक्टिसाइड म्हणून आहे, तर स्प्रेमध्ये पण यूज होतो। कोणते इन्सेक्ट कंट्रोल करण्यासाठी वापर होते याचा ॲज अ इन्सेक्टिसाइड म्हणून? म्हणजे जमिनीचे प्रत्येक किडींपासून नियंत्रण करते। बरं, ठीक आहे, चला धन्यवाद। शेतकरी बंधूंनो, डेंटासो हे शब्द तुम्ही ऐकला असेल। नावाजलेली कंपनी आहे सुमिटोमो केमिकल्स, त्यांचा प्रोडक्ट आहे। याची बीज प्रक्रिया जर तुम्हाला करता आली तर नक्की करा, कारण की बीज प्रक्रिया जर आपण याची केली तर याचे आपल्याला फायदे पाहायला मिळेल। आणि जर तुम्ही आतापर्यंत केली नसेल तर तुम्ही प्रयोग करू शकता। उदाहरणार्थ, जर तुम्ही 3 पॅकेट लावत आहे, 3 ग्रॅमचा तुमचा डोस आहे, बरोबर? एका पॅकेटला 3 ग्रॅम। काय पॅकिंग याची अवेलेबल आहे मार्केटमध्ये? याची 6 ग्रॅममध्ये अवेलेबल आहे आणि 50 आणि 100। 6 ग्रॅमपासून सुरुवात? 6 ग्रॅमपासून सुरुवात आहे। म्हणजे एका 6 ग्रॅमच्या पॅकेटमध्ये तुम्ही जवळपास कॉटनचे 2 पॅकेट करू शकता। एका पॅकेटला सीड ट्रीटमेंट करायचीच नाही। काय फरक आहे हे आपला फरक तुम्हाला पाहायला मिळेल। फरक जर तुम्हाला चांगला जाणवला किंवा प्रभाव दिसला तर मग समोर काय करायचं आहे तुम्ही चांगल्या प्रकारे समजता। धन्यवाद साहेब। धन्यवाद, थँक्यू।